नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 21 मध्ये राहते. माझं नाव आहे लक्ष्मी प्रेम परमार. मी किरण सरांना पहिले वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि त्यांच्याबद्दल काय सांगावं तेवढं कमीच आहे. कारण मी इथे राहायला आले 3 वर्ष, तर माझी कोणाची इथे ओळख नव्हती आणि जेव्हापासून मी त्यांच्या मठात जायला लागले संस्कार साधना केंद्रात, तेव्हापासून त्यांची माझी ओळख झाली. आणि अशी वेळ आली माझ्यावर की माझा मुलगा ज्या ठिकाणी नवीनच कामाला लागला तिकडे त्याच्यावर काहीतरी बालंट आलं आणि अशा वेळी सर एका मीटिंगमध्ये होते आणि ते मीटिंगमधनं फोन केल्या केल्या उचलला आणि म्हणाले काही प्रॉब्लेम असू दे मी येतो. हे आधाराचे 2 शब्द इतके मौल्यवान होते की त्यावेळी मला काही सुचलं नाही. माझ्या घरच्यांना पण मला फोन करावासा वाटला नाही. अशा वेळी सर धावून आले, म्हणाले मी खाली आहे, मी गाडी घेऊन येतो. स्वतः किरण सर आणि त्यांचा मुलगा आलेला, माझ्या मुलावर जे काय बॅलंट आलेलं ते माझ्याबरोबर स्वतः तिकडे आले. साथीने चौकशी केली काय झाले प्रकरण काय नाही आणि स्वतः तिकडे बोलले हा मुलगा तसा नाही. त्यावेळी ते सांगणं पण फार गरजेचं होतं की अशा वेळी अशी माणसं आपल्या बरोबर असतात आणि त्यामुळे मला खूप आधार वाटला सरांचा की असा नगरसेवक आम्हाला चालेल की जो आमच्यासाठी अर्ध्या रात्री सुद्धा उभा राहील. आणि तेव्हा वेळ पण 11-12ची होती आणि त्याला अक्षरशः म्हणजे पोलिसांनी थांबून ठेवलेलं. अशा वेळी सर म्हणले तू घाबरू नको मी येतो. अशा वेळी आपला वेळ आणि आपली गाडी घेऊन कोणी येत नाही. ते स्वतः आले, मी त्यांच्याबरोबर गेली त्या ठिकाणी. तिथे स्वतः येऊन ते म्हणाले नाही आपण स्वतः जायचं, मुलाला तुझ्या मी घेऊन येतो, को टेन्शन घेऊ नको. हा आधार मला इतका बरा वाटला. मी त्यावेळी माझ्या घरच्यांनाही फोन केला नाही. तिकडे गेल्यावर सर म्हणाले आमचा मुलगा आम्हाला द्या. ते स्वतः माझ्याबरोबर आले, माझ्या मुलाला घेऊनच घरी आलो आम्ही. त्यावेळी मला इतकं भरून आलं की मी काही सांगू शकत नाही. माझ्या इथे ओळखी फाळखी कोणीच नव्हत्या. जरी माझं माहेर इथे असले तर हक्काचे किरण सर म्हणून मी त्यांच्याकडे मदतीला धावून गेले. आणि असा हक्काचा माणूस जर आम्हाला नगरसेवक म्हणून मिळत असेल तर आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे आणि असाच माणूस आम्हाला हवा आहे नगरसेवक म्हणून. आणि किरण सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा उदंड आयुष्य लाभो आणि आमच्यासाठी त्यांना खूप काही करायला वाव मिळू दे.